उद्धव ठाकरेंनी भगव्याचा विचार सोडून महाविकास आघाडीचा चालू केला उरूस, आणि ते धक्का पुरुष नाही आहेत, ते तर बीएमसी मधले टक्का पुरुष आहेत. कारण 25 वर्ष त्या बीएमसी मधल्या टक्क्यावरती त्यांचं राजकारण, त्यांचं घर चाललं, आणि त्यामुळेच मला वाटतं की आता त्यांनी जी विचारधारा पकडली ती शिवसैनिकांना अजिबात पटलेली नाही. त्यामुळंच आज सर्व आपण पूर्ण राज्यामधले पदाधिकारी हे एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत उभे असताना बघू शकतो. टक्का पुरुष म्हणजे काय, थोडंसं विश्लेषणात. मुंबई महापालिकेतल्या मिठी नदीतल्या गाळाचा टक्का, मुंबई महापालिकेमधल्या जाहिरातीच्या होर्डिंगचा टक्का, मुंबई महापालिकेमधल्या रस्त्यांच्या कामाचा टक्का, किंवा जिथं जिथं सत्ता असेल तिथं तिथं फक्त टक्केवारीचं राजकारण करणं, ह्याच्यावरतीच त्यांनी आपली धन्यता मानलेली आहे. कारण अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपण बघितलं की ते घर कोंबड्यासारखं स्वतःला घरात त्यांनी अडकवून ठेवलेलं होतं, आणि त्यांनी कदाचित गिनीज बुक मध्ये रेकॉर्डच केलेला असेल की मुख्यमंत्री असताना फक्त 2.5 तास ते मंत्रालयात गेले, कारण त्यांना जनतेच्या समस्यांचं पडलेलंच नव्हतं, त्यांना फक्त टक्क्याचं पडलेलं असं होतं. ते टक्के त्यांच्यापर्यंत पोहोचले की ते समाधानी व्हायचे, म्हणून मी त्यांना टक्का पुरुष म्हणते.